जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर मित्रांनो, आज आपण ग्रुप बी 2025 चा लास्ट मिनिट रिव्हिजनचा पार्ट तिसरा डिस्कस करणार आहोत, चालू घडामोडी. मित्रांनो, या मुवमेंटला संपूर्ण चालू घडामोडी करण्यापेक्षा आपण फक्त फोकस करूयात 2017 ते 2024 पीवायक्यू मध्ये विचारलेले जे टॉपिक्स आहेत, जे जे मेन आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, त्या टॉपिक्सला आज आपण कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर आपलं फोकस असणार आहे एक्झामिनर काय विचारतो, कुठल्या स्टेटमेंट मध्ये तो ट्रॅप सेट करतो, कसं इलिमिनेशन करायचं, यावरती आपण आज डिस्कस करूयात. तर पहिल्यांदा आपण पाहूयात की एक्झामिनर प्रश्न कसा तयार करतो. तर बघा, एक्झामिनर न थेट आजच्या बातम्यामधून विचारणार नाही. तो काय करणार, एक तर स्टॅटिक प्लस करंट लिंक करून प्रश्न विचारणार. फॅक्ट पेक्षा तो काय करतो, स्टेटमेंट करेक्टनेस मध्ये महत्व देतो. एक चालू घटना दोन तीन कोनातून तपासतो तो. म्हणजे आपलं फोकस काय, काय घडले नाही, तर घटना कशी ट्विस्ट करून विचारली, यावरती आपल्याला फोकस करायचंय. आता सगळ्यात जास्त कोणते टॉपिक रिपीट झालेले आहेत 2017 ते 2024च्या पीवायक्यू अनालिसिस वरून सांगतो मी. रिपोर्ट, त्यानंतर योजना, अभियान, नियुक्त्या, पुरस्कार, खेळ, आंतरराष्ट्रीय परिषद, संघटना, त्याचबरोबर इंडेक्स आणि रँकिंग, स्पेसिफिकली इंडियाची रँकिंग. ठीक आहे. आता एक सॅम्पल पेपर प्रश्न बघूयात आपण, पीवायक्यू मध्ये कसा विचारला जातो. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. रिकामी जागा अहवाल रिकामी जागा संस्थेने प्रसिद्ध केला. हा अहवाल रिकामी जागा विषयाशी संबंधित आहे. तो रिकामी जागा वर्षी प्रकाशित झाला. त्यातील प्रमुख निष्कर्ष रिकामी जागा आहे आणि ऑप्शन देईल तो. ठीक आहे. आता एक्झामिनर ह्या प्रश्नामध्ये कशा प्रकारचे ट्रॅप सेट करतो. तो काय करेल, रिपोर्टचे नाव बदलल. ठीक आहे, नाही तर रिपोर्टचं नाव काय करेल, बरोबर ठेवेल, पण संस्था बदलल. नाही तर संस्था बदलल, संस्थेचं नाव बरोबर ठेवेल, नाही आणि रिपोर्ट चुकीचा करेल. वर्ष जवळचे पण चुकीचे टाकेल. काय करेल, वर्ष जवळचं असणार पण ते चुकीचं असेल. थीम बरोबर असेल तर उद्दिष्ट चुकीचं असेल, किंवा उद्दिष्ट बरोबर असेल तर थीम चुकीचं असेल. भारताशी संबंध एक्झॅगरेट केलेला असेल त्याने. आता अपॉइंटमेंट रिलेटेड कसा प्रश्न विचारला जातो आपल्याला. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. यांची नियुक्ती ह्या पदावर झालेली आहे. ठीक आहे, ही नियुक्ती रिकामी जागा संस्थेशी संबंधित आहे. त्यांचा कार्यकाळ रिकामी जागा आहे. ही नियुक्ती रिकामी जागा कायद्यानुसार झाली आहे. आणि आपल्याला ऑप्शन देईल. आता अपॉइंटमेंट मध्ये ट्रॅप कसा असतो, एक तर पद बरोबर देतील आणि व्यक्ती चुकीची देईल. व्यक्ती बरोबर असेल, संस्था चुकीची देईल. चेअरपर्सन वर्सेस प्रेसिडेंट मध्ये काय करेल, कन्फ्युजन करेल. ऍक्टिंग वर्सेस फुल टाइम ट्रॅप सेट करेल. आता स्पोर्ट्स आणि अवॉर्ड मध्ये कसल्या प्रकारचे एक्झामिनर विचारतो, तर विजेता, स्पर्धा आणि वर्ष, यावरती फोकस असतं. एक पर्यायात पूर्णपणे आउट ऑफ कंटेक्स्ट असतो. महिला पुरुष कॅटेगरी बद्दल स्विच करू शकतात ते. देश खेळ मिसमॅच करणार. ठीक आहे, हा प्लेयर स्वीडनचा असेल तर तो काय करणार, पोलंडचा आहे. आता फायनल करंट अफेअरचे इलिमिनेशनचा फॉर्म्युला कसा असेल बघा. पहिल्यांदा तुमचं स्टॅटिक नॉलेज वापरा. संस्था, मंत्रालय, इलिमिनेट, वर्ष शेवटी तपासा. जर ऑल आणि ओनली असेल तर सतर्क व्हा, तिथं अडकू नका. ठीक आहे. बघा, करंट अफेअर म्हणजे करंट न्यूज नाही. करंट अफेअर म्हणजे पीवायक्यू स्टाईल रिझनिंग आहे. ठीक आहे. 100% करंट अफेअर वाचणं अशक्य बघा, लिटरली सांगतो. कारण की एवढ्या मोठ्या न्यूज आहेत, कितीतरी काय काय वाचणार आहेत आपण, शक्य नाहीये. 100% करंट अफेअर शक्यच नाहीये. पण 70% प्रश्न पॅटर्न ओळखून सुटतात. आणि हा भाग लक्षात ठेवा, मार्क तुमचे सुरक्षित आहे, तुम्ही मार्क घेऊ शकता. ठीक आहे, पॅटर्न हा महत्वाचा आहे. त्याच्यामुळे आपण कधी पण फोकस पीवायक्यू वरती करायचं. आता स्पोर्ट्स अवॉर्ड आणि रिझन, स्पोर्ट्स अवॉर्ड आणि पर्सन्स इन न्यूज, याच्यावरती पीवायक्यू मध्ये केव्हा केव्हा प्रश्न आलेत 2019, 21, 23, 24 मध्ये. आता मी हे नुसते इयर नाही टाकले, तुम्ही क्रॉस चेक करू शकता. ठीक आहे. मराठीमध्ये कसा प्रश्न, सॉरी, विजेता कोण, असा प्रश्न विचारला जातो, किंवा स्पर्धा आणि वर्ष असं विचारतात. ठीक आहे. विनर आयडेंटिफिकेशन,
इव्हेंट इयर लिंकेज. आता पुरस्कारामध्ये कसे प्रश्न आपल्याला विचारतात? पुरस्कार महत्वाचा टॉपिक आहे. तुम्ही PYQ चा रिलेव्हन्स बघू शकता. 4 वेळेस आपल्याला प्रश्न विचारलेला आहे 2019 ते 2024 मध्ये. हाय प्रायोरिटी सब्जेक्ट आहे. पुरस्कार आणि कोणत्या क्षेत्रात पुरस्कार आहे, कोणत्या वर्षी दिलेला आहे, याच्यामध्ये ट्रॅक करून विचारतात. कोणत्या संस्थेने दिलेला आहे असं विचारू शकतात. त्यानंतर नियुक्त्या, व्यक्ती, पद व व्यक्ती असे प्रश्न विचारतात. कोणत्या पदावर कोणती व्यक्ती आहे, ती घटनात्मक पद आहे का नाही, असा प्रश्न पण आपल्याला विचारतात ते. आता बघूयात आपण महत्वाचे स्पोर्ट्स टुर्नामेंट आणि विनर 2024 ते 25 मधले. ICC मेन्स चॅम्पियन ट्रॉफी भारताने जिंकलेली आहे. दुबई येथे शेवटचा म्हणजे अंतिम सामना झालेला आणि भारताने कोणाला हरवलं? न्यूझीलंडला. ICC विमेन्स वन डे वर्ल्ड कप एकदिवसीय वर्ल्ड कप कोणी जिंकलेला आहे? भारताने जिंकलेला आहे. आणि महिला संघाने पहिले ऐतिहासिक विश्वविजेतेपद मिळवलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, महत्वाचा कन्सेप्ट आहे, ICC मेन्स T20 वर्ल्ड कप. तर भारताने जिंकलेला आहे. अंतिम सामना बार्बाडोस येथे झालाय आणि दक्षिण आफ्रिकेला भारताने पराभव केलेला आहे. ठीक आहे. तर ICC मेन्स चॅम्पियन भारत, ICC विमेन्स चॅम्पियन भारताने जिंकलेला आहे. ICC मेन्स T20 भारताने जिंकलेला आहे. त्यानंतर डुरंट कप, तर डुरंट कप जिंकलेला आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड FC ने. आणि डुरंट कपची ही 134वी एडिशन होतं, आवृत्ती होती. आणि नॉर्थ ईस्ट युनायटेड FC ने कोणाला हरवलेला आहे? डायमंड हार्बर यांना हरवलेला आहे अंतिम सामन्यामध्ये. संतोष ट्रॉफी, संतोष ट्रॉफी जिंकलेली आहे पश्चिम बंगालने. प्रो कबड्डी लीग 2025 दबंग दिल्ली KC यांनी जिंकलेला आहे आणि हा सामना नवी दिल्लीमध्ये झालता. खेलो इंडिया युवा क्रीडा, तर खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये महाराष्ट्र 158 पदासह 5व्यांदा अव्वल स्थानावरती आहे. म्हणजे 5 वेळेस अव्वल स्थानावरती आहे. ठीक आहे. इंग्लिश मध्ये एकदा वाचून घेऊ शकता तुम्ही पॉज करून. आता इंटरनॅशनल स्पोर्ट्स इव्हेंट्स, आता इंटरनॅशनल जे स्पोर्ट्स आहेत ज्यामध्ये भारताचा सहभाग होता, आपल्याला तेच स्पोर्ट्स बघायचे. जसं की पॅरा ऑलिम्पिक्स पॅरिस मध्ये झालेला होता, सॉरी पॅरिस ऑलिम्पिक्स 2024. तर याच्यामध्ये भारतानं एक पण गोल्ड जिंकलेला नाहीये. 6 पदक जिंकले, 1 सिल्वर आणि 5 कोणते? 5 ब्रॉन्झ. ठीक आहे. आणि घोषवाक्य काय होतं? गेम्स वाईड ओपन. गेम्स वाईड ओपन कुठे झालते? फ्रान्स मध्ये झालेले आहेत. अजून फिडे बुद्धिबळ विश्व अजिंक्यपद, फिडे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप. आता फिडे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप विनर आहेत गुकेश. सर्वात तरुण कॅन्डिडेट आहेत ज्यांनी हा चॅम्पियनशिप जिंकलेला आहे. आशिया चषक हॉकी 2025, एशियन कप हॉकी तर भारताने जिंकलेला आहे. बिहारमधील राजगीर येथे दक्षिण कोरियावरती विजय आणि चौथ्यांदा विजेतेपद भारताने जिंकलेलं आहे. कशाचं? आशिया चषक हॉकी. पहिला खो खो विश्वकप कुठे झालेला आहे? तर पुण्यामध्ये. भारताच्या पुरुष आणि महिला संघाने सुवर्ण जिंकलेला आहे. ओके. आता हे पॅरिस ऑलिम्पिक मध्ये नीरज चोपडा यांनी सिल्वर मेडल जिंकलेला आहे. मनु भाकर यांनी ब्रॉन्झ. त्याच्यानंतर इंडियन हॉकी टीमनं पण ब्रॉन्झ जिंकलेला आहे. पुढे बघूयात आपण अवॉर्ड्स आणि ऑनर. आता जे अवॉर्ड्स आणि ऑनर्स आहेत ना, महाराष्ट्रावरती फोकस करून पहिले बघूया. जसं की पद्मभूषण मरणोपरांत कोणाला मिळालेला आहे? मनोहर जोशी यांना. सार्वजनिक जीवन, माजी मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष पण होते ते. ते लोकसभा, राज्यसभा, पुन्हा विधानसभा, विधान परिषद या सर्वांचे मेंबर होते बघा वेगवेगळ्या टाइम मध्ये. आणि विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा या सर्वांमध्ये मेंबर असणारे ते एकमेव आहेत, मनोज जोशी. पद्मश्री पुरस्कार महाराष्ट्रामध्ये कोणाकोणाला मिळालेला आहे 2025 मध्ये? अशोक सराफ यांना कलासाठी, अच्युत पालव यांना कला कॅलिग्राफी साठी मिळालेला आहे. अश्विनी भिडे देशपांडे यांना कला शास्त्रीय संगीत,
सुभाष शर्मा नैसर्गिक शेतीसाठी, डॉक्टर विलास दांगरे वैद्यकीय सामाजिक सेवेसाठी, मारुती चितमपल्ली कला साहित्य. ठीक आहे. आता महत्वाचे पुस्तक आणि ऑथर बघूयात. वर्ल्ड इज फॅमिली हे गुलजार यांचं पुस्तक आहे. द वन, क्रिकेट, माय लाईफ अँड मोर हे शिखर धवनचे. वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर, माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड. मिस्टर स्वामीनाथन, द मॅन हू फीड इंडिया. कारण की स्वामीनाथन कोण आहेत मित्रांनो? फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन. यांच्याबद्दल पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? प्रिया बंदा जयकुमार. विंग्स टू अवर होप याचा पार्ट दुसरा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी. मदर मेरी कम्स टू मी अरुंधती रॉय. ऑपरेशन सिंदूर लेफ्टनंट जनरल के जे एस ढिल्लो रिटायर आहेत. त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे ऑपरेशन सिंदूर. ठीक आहे. त्याचबरोबर त्यांनी कितने गाझी आये कितने गाझी गए हे पण पुस्तक लिहिलेलं आहे. जर मित्रांनो जर टाइम असेल तुम्हाला, ठीक आहे, तर तुम्ही यांचा पॉडकास्ट ऐका. युट्यूब वरती फक्त त्यांचं नाव टाका आणि कोणता पण पॉडकास्ट ऐका. खूप मस्त लाईफ जर्नी आहे त्यांची. ठीक आहे. आता एक्झामिनर ट्रॅप कसा सेट करतो थोडस एकदा अलर्ट मध्ये बघूयात. खो खो वर्ल्ड कप कुठे झालाय? पुण्यात. एक्झामिनर विचारू शकतो दिल्लीत झालेला आहे. ठीक आहे, असा ट्रॅप होऊ शकतो. इंडिया विमेन्स वर्ल्ड कप 2025 पहिल्यांदा टायटल मिळालेला आहे. खेलो इंडिया युथ गेम कोणी जिंकले? महाराष्ट्रानं. तर इथं काय टाकणार? गुजरात टाकताल किंवा राजस्थान टाकतात. ठीक आहे, किंवा ऑप्शन मध्ये 1 2 3 4 मध्ये वेगवेगळे ऑप्शन देऊ शकतात. तर महाराष्ट्रानं जिंकलेलं आहे. ठीक आहे. आता अपॉइंटमेंट आणि अवॉर्ड्स. कॉन्स्टिट्युशनल प्लस स्टॅच्युटरी अपॉइंटमेंट पाहूयात आपण. भारताचे 52वे सरन्यायाधीश न्यायाधीश संजीव खन्ना आणि 53वे आहेत न्यायाधीश सूर्यकांत. यांची अपॉइंटमेंट कोण करतात? प्रेसिडेंट करतात. ठीक आहे. भारताचे उपराष्ट्रपती तर सी पी राधाकृष्णन हे भारताचे नवीन उपराष्ट्रपती झालेले आहेत. आणि राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे गव्हर्नर पण होते याच्या आधी. ठीक आहे. मुख्य निवडणूक आयुक्त चीफ इलेक्शन कमिशन कोण बनले आहेत? ज्ञानेश कुमार बनलेले आहेत फेब्रुवारी 2025 मध्ये. चीफ इलेक्शन कमिशनर आर्टिकल 224 मध्ये आपल्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पाहायला मिळतं आणि अपॉइंटमेंट 326 मध्ये पाहायला मिळते. यांची अपॉइंटमेंट कोण करतात? प्रेसिडेंट करतात. ठीक आहे. आता अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया तर आर व्यंकटरमणी त्यांचं पुन्हा नियुक्ती करण्यात आलेली आहे. कलम नंबर किती आहे? 76 मध्ये. आता युपीएससी चे कोण आहेत? डॉक्टर अजय कुमार. कलम नंबर 312. 23वा विधी आयोग अध्यक्ष न्यायाधीश दिनेश महेश्वरी झालेले आहेत. ठीक आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आणि त्यांचे हेड. भारताचे रिप्रेझेंटेटिव्ह कुठे कुठे आहेत त्याच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आपल्याला बघायचे. जसं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF. तर भारतातला रिप्रेझेंट करत आहेत उर्जित पटेल, भारताचे कार्यकारी संचालक. कोण आहेत? उर्जित पटेल 3 वर्षासाठी. आशियाई विकास बँक ADB न्यूज मध्ये खूप आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा. ही यल सत्य श्रीनिवास भारताचे कार्यकारी संचालक आहेत तिथे. नवीन विकास बँक न्यू डेव्हलपमेंट बँक NDB उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? राजीव रंजन. ठीक आहे, राजीव रंजन. नियुक्ती ऑगस्ट 2025 मध्ये. जागतिक बौद्धिक संपदा संघटना वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन तर सल्लागार मंडळाचे अध्यक्ष बनले आहेत न्यायाधीश प्रतिभा M सिंग 2025 ते 27 या कार्यकाळासाठी. न्यायाधीश प्रतिभा सिंग. पार्लमेंटरी कमिटी आणि कमिशन्स. सार्वजनिक लेखा समिती पब्लिक अकाउंट कमिटी PAC अध्यक्ष कोण आहेत? KC वेणुगोपाळ. कालावधी 1 वर्ष 2025-26. ठीक आहे. आणि पब्लिक अकाउंट कमिटी मध्ये 22 मेंबर असतात, 15 लोकसभा प्लस 7 राज्यसभा. अंदाज समिती कमिटी ऑन एस्टिमेशन अध्यक्ष आहेत संजय जयस्वाल. एस्टिमेशन कमिटी मध्ये फक्त लोकसभेचे मेंबर असतात 30.
नो राज्यसभा मेंबर इन हिअर. 8वा केंद्रीय वित्त आयोग, सॉरी वेतन आयोग. 8 सेंट्रल पे कमिशन. अध्यक्षा न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई, ऑक्टोबर 2025 मध्ये नियुक्ती. क्षमता निर्माण आयोग, कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशन, पूर्ण वेळ अध्यक्ष बनले आहेत राधा चव्हाण या. ओके. आता अवॉर्ड्स आणि रेसिपिएंट बघूयात जानेवारी ते सप्टेंबर 2025 या टाइम पिरियड मधल्याच मी चूज केलेले आहेत बघा. तर पद्मविभूषण पुरस्कार 2025 मध्ये डॉक्टर दुवर नागेश्वर रेड्डी यांना मिळालेला आहे. न्यायाधीश जगदीश सिंग खेगर यांना मिळालेला आहे. कुमुदिती राजनिकांत लखिया. मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार मनू भाकर यांना नेमबाजीसाठी. तसंच पॅरिस ऑलिम्पिक 2024 ब्रॉन्झ पण त्यांना मिळालेला आहे. डी गुकेश फिडे आपण आताच बघितलं. त्याचबरोबर मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पण मिळालेला आहे. हरमनप्रीत सिंग हॉकी, त्यांना पण हा अवॉर्ड मिळालेला आहे. दादासाहेब फाल्के पुरस्कार, आता बघा हा पुरस्कार 2023 चा आहे, 2025 मध्ये दिलेला आहे साऊथ इंडियन ऍक्टर मोहनलाल विश्वनाथन यांना. ठीक आहे. 40 अंडर 40 लॉयर्स अवॉर्ड ऍडव्होकेट शुभम अवस्थी यांना मिळालेला आहे. आता बाकीच्या काही अपॉइंटमेंट्स आहेत त्या पण बघूयात आपण. जसं की संशोधन व विश्लेषण शाखा, रॉ अँड अनालिटिक विंग. तर रॉ चे प्रमुख बनले आहेत पराग जैन. ठीक आहे, पराग जैन. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र यांचे संचालक बनले आहेत डॉक्टर ए राजा राजन. आणि इस्रोचे कोण बनले आहेत तर व्ही नारायण. आता इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज बघूयात ज्यांचं निधन झालेलं आहे. मनोज कुमार, भारत कुमार म्हणून पण त्यांना ओळखलं जातं. दादा दादासाहेब फाल्के पुरस्कार पण त्यांना मिळालेला आहे. 4 एप्रिल मध्ये त्यांचं निधन झालं. 4 एप्रिल 2025 ला त्यांचं निधन झालंय म्हणून ते न्यूज मध्ये. पंकज उधास गझल गायक आहेत, त्यांचं पण निधन झालेलं आहे. अशोक चॅटर्जी नॅशनल ट्रस्ट ऑफ ड्रामा प्रशिक्षित अभिनेता आहेत ते. संगीत नाटक अकादमी पुरस्कार पण त्यांना मिळालेला आहे. त्यांचं निधन 6 जानेवारीला झालेलं होतं. शिबू सोरेन. शिबू सोरेन हे आदिवासी नेते, झारखंड मुक्ती मोर्चा या पार्टीचे संस्थापक आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री, यांचं निधन झालेलं आहे. विजय रुपानी गुजरातचे माजी मुख्यमंत्री, यांचा आता प्लेन ऍक्च्युली प्लेन क्रॅश झाला होता ना तो युके ला जाऊ लागलं ते प्लेन गुजरातहून, तर त्या प्लेन मध्ये यांचं पण काय झालेलं आहे निधन झालेलं आहे. जयंत विष्णू नारळीकर हे खगोल भौतिक शास्त्रज्ञ आहेत. खूप साऱ्या वेगवेगळे सिद्धांत त्यांनी दिलेले आहेत. इवन आईन्स्टाईनचा जो थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे ना, त्याला पण समजण्यासाठी यांचा कन्सेप्ट हेल्पफुल आहे. म्हणजे विज्ञान क्षेत्रामध्ये खूप सारं महत्वाचं काम केले त्यांनी आणि त्यांचं निधन झालंय त्यामुळे ते न्यूज मध्ये पण आहेत. आता नॅशनल करंट अफेअर बघूयात. जसं की केंद्रीय अर्थसंकल्प, युनियन बजेट सगळ्यात महत्वाचा करंट अफेअर साठी टॉपिक आहे. तुम्ही रिलेव्हन्स बघू शकता. आता प्रश्न कशा विचारले जातात, खालील विधानापैकी कोणते बरोबर आहेत. ठीक आहे. खर्चातील तुलना, शिक्षण वर्सेस आरोग्य. नवीन तरतुदा ओळखा. संकल्पनात्मक बदल, उदाहरणार्थ सबसिडी का सपोर्ट. केंद्र सरकारच्या योजना महत्वाचा आणि विशेष म्हणजे ज्या स्कीमला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या स्कीम. तर योजना आणि उद्दिष्ट जुळवा, अशा प्रकारचे प्रश्न. लाभार्थी कोण, योजना केंद्राची आहे का राज्याची आहे, किंवा कोणाची किती पर्सेंटेज आहे. ठीक आहे. नाव बदललेली योजना ओळखा, असा पण आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पीवायक्यू मध्ये. कायदे व दुरुस्त्या, वर्ष आणि उद्देश काय, कोणत्या कायद्याने काय केले. थेट फॅक्च्युअल पण, ऑप्शन ट्रॅप पण तिथे आपल्याला पाहायला मिळतात. आता युनियन बजेट 2025-26 वरती फोकस करूयात पहिल्यांदा. 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर होतं. राजकोषीय तूट, फिस्कल डेफिसिट, जीडीपीच्या 4.4%, भांडवली खर्च म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर, कॅपेक्स
11.21 लाख कोटी, जीडीपीच्या 3.1% आहे. आता बघा हे जे आकडे आहेत आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारतात म्हणून हे आकडे चूज केलेत मी. टोटल एक्सपेंडिचर 50.65 लाख कोटी. विकसित भारत इंजिन, कृषी, एमएसएमई, सूक्ष्म लघु मध्यम उद्योग, गुंतवणूक, निर्यात यावरती फोकस. विकासाचे 4 केंद्रबिंदू कोण? गरीब, युवा, अन्नदाता, नारी. जनविश्वास विधेयक 2.0, जनविश्वास बिल, 100+ कायदेशीर तरतुदीचे अपराधीकरण रद्द. डिफेन्स, बघा बजेटमध्ये डिफेन्स वरती जास्त खर्च किती? 6.2 लाख कोटी. 6.2 लाख कोटी. राज्यांना 50 वर्षाचे व्याजमुक्त कर्ज किती? रुपये 1.5 लाख कोटी. ठीक आहे, 1.5 लाख कोटी आहे इथे. आरोग्य क्षेत्रात 10,000 नवीन वैद्यकीय जागा, 5 वर्षामध्ये 75,000 असं 5 वर्षामध्ये 75,000 उद्दिष्ट त्यांनी ठरवलेलं आहे. ठीक आहे. आता स्कीम रिब्रँडिंग आणि नवीन कोणकोणत्या स्कीम आहेत ते बघूयात आपण. ठीक आहे, आणि याच्यामध्ये एक्झामिनर ट्रॅप सेट करतो. विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आजीविका मिशन. आता एक गोष्ट सांगायची मित्रांनो, ज्या स्कीम्स असतात ना, मोस्ट ऑफ द टाइम आपण, तुम्ही जर आपली पीवायक्यू सिरीज बघितली असेल ना, त्याच्यामध्ये पण मी खूप वेळ सांगितलंय, जशाला तसे जे शब्द असतात ना प्रश्नामध्ये, तसेच शब्द ऑप्शन मध्ये पण सापडायचे. जसं विकास असेल, ऑप्शन मध्ये जिथं विकास असेल समजायचं, 50% तुम्ही प्रश्न सॉल्व्ह केला, 90% तरी तेच आन्सर असणार आहे. किंवा दोन ऑप्शन असे देणार सारखे, विकास इथं विकास, तर ह्या दोन पैकीच असणार. मनरेगा काय आता? विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण. आजीविका मिशन लक्षात ठेवा, इथं ग्रामीण म्हटलंय. एक्झामिनर इथं ग्रामीणच्या ऐवजी काय करेल? अर्बन पण करू शकतो. विधेयक 2025, मनरेगा कायदा बदलून विकसित भारत रोजगार व आजीविका हमी ग्रामीण. आता मनरेगाचं नाव बदललंय आणि काय ठेवलंय? आधी काय नाव होतं? महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना असं केलेलं आहे. ग्रामीण रोजगार योजना केलेलं आहे. महाराष्ट्राचं किती मनरेगा अंडर मध्ये 100 दिवस काम देतात ते? महाराष्ट्रामध्ये 312 रुपये पर डे काय असतं? वेज असतं. ओके. पीएम पोषण योजना 1995च्या मिड डे मील स्कीमचं सुधारित नाव आहे. अमृत भारत स्टेशन योजना, रेल्वे स्थानकाचे पुनर्विकास 2023 पासून सुरू आहे. ज्ञान भारतम मिशन, ज्ञान भारतम मिशन 1 कोटीहून अधिक हस्तलिखिताचे सर्वेक्षण व संवर्धन. आता पुढचं बघूया, रिपोर्ट आणि इंडेक्स. आता स्पेसिफिकली फक्त भारताच्या रँकवर लक्ष ठेवायचं. ग्लोबल हंगर इंडेक्स 2024, भारत 105. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 130. एशिया पॉवर इंडेक्स, भारताचा रँक आहे 3रा आणि मेजर पॉवरचा दर्जा दिलेला आहे. ठीक आहे. आता एक्झामिनर इथं मेजर पॉवरच्या दर्जाच्या ऐवजी काय करेल? तो मिडल पॉवर दर्जा टाकेल. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2025, भारत 10वा. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 151. हॅपीनेस इंडेक्स मध्ये 118. ठीक आहे. महत्वाचे घटना दुरुस्ती बघूयात आपण आणि ऍक्ट्स बघूयात. जसं की आयपीसी रद्द केलंय आणि भारतीय न्याय संहिता, भारत आता सीआरपीसी रद्द करून भारतीय नागरी सुरक्षा संहिता. त्याचबरोबर एव्हिडन्स ऍक्ट रद्द केला आहे आणि भारतीय साक्ष अधिनियम, आयकर अधिनियम 2025, इन्कम टॅक्स ऍक्ट 2025, ऍसेसमेंट इयर व प्रिव्हियस इयर ऐवजी टॅक्स इयर काय आहे ते 1 एप्रिल 2026 पासून चालू करणार आहेत. म्हणजे ऍसेसमेंट इयर व प्रिव्हियस इयर ह्या हे दोन्ही बदललं आणि त्याऐवजी टॅक्स इयर, आणि टॅक्स इयर केव्हापासून सुरू करणार ते 1 एप्रिल 2026 पासून. कशाच्या अंतर्गत मध्ये? इंडियन टॅक्स ऍक्ट, सॉरी इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 नुसार.
इन्शुरन्स लॉ अमेंडमेंट ऍक्ट 2025 विमा क्षेत्रातील एफडीआय मर्यादा 75 पासून 100% केलेली आहे. पब्लिक एक्झामिनेशन ऍक्ट 2024 आता पब्लिक एक्झामिनेशन स्पर्धा परीक्षातील गैरप्रकार रोखण्यासाठी. ठीक आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट अँड अपॉइंटमेंट्स तर 16वा वित्त आयोग आपल्याला माहिती आहे अध्यक्ष अरविंद पनगरिया. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय नॅशनल स्टॅटिस्टिक ऑफिस एनएसओ. पिरियडिक लेबर फोर्स सर्वे ची मुख्य संस्था आहे ही राष्ट्रीय मखाना मंडळ यांना 476 कोटी विकास योजना सुरू केली आहे. मखाना हे बिहार मध्ये जीआय टॅग मिळालेला आहे. बिहार मधल्या मखानाला जीआय टॅग मिळालेला आहे. डिजिटल गव्हर्नन्स आणि ऍग्रीकल्चर तर ध्रुव पहिल्यांदा ध्रुवच तर आपल्याला ते काय म्हणणार फुल फॉर्म काय डिजिटल हब फॉर रेफरन्स अँड युनिक व्हर्च्युअल ऍड्रेस भारतासाठी एकसंघ डिजिटल पत्ता प्रणाली हे त्याचे एम आहे. जनविश्वास अधिनियम 2023 180 पेक्षा 180 प्लस कायदेशीर तरतुदीचे अपराधीकरण रद्द केलेलं आहे. ठीक आहे. जनविश्वास अधिनियम 2023 अंतर्गत डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण अधिनियम 2023 डेटा गोपनीयतेसाठी महत्वाचा कायदा. ठीक आहे. राईट टू प्रायव्हसी आर्टिकल 21 पीएम सूर्य घर योजना 2024 घरगुती सौर ऊर्जा प्रोत्साहन म्हणजे तुम्ही आपल्या घरावरती काय करा सोलार लावा आणि जी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस व्हायली ती सेल करा. त्याच्यासाठी हे प्रोत्साहन देत आहेत. पीएम सूर्य घर योजना. नीती आयोग 100 कमी उत्पादन जिल्ह्यावर लक्ष 1.6 कोटी शेतकरी हे टार्गेट ठेवलेलं आहे त्यांनी. राष्ट्रीय सांख्यिकी दिवस 2025 29 जूनला साजरा झालेला आहे कारण की 75 वर्ष पूर्ण झाले त्यांना. ठीक आहे. एक्झामिनरचे ट्रॅप एकदा बघून घेऊ शकतात. आता मनरेगा लक्षात ठेवा ना 2006 मध्ये सुरू करण्यात आलेली होती 2005 च्या ऍक्ट नुसार. फिस्कल डेफिसिट ग्रेटर दॅन म्हणजे फिस्कल डेफिसिट ग्रेटर रेव्हेन्यू डेफिसिट ऑलवेज हे लक्षात ठेवा. आता पाहूयात इकॉनॉमी आणि डेव्हलपमेंटचे प्रश्न जसे की अहवाल व निर्देशांक. अहवाल आणि निर्देशांक यावरती अहवाल कोणत्या संस्थेचा आहे क्रमांक रँक काय आहे विषयाशी जुळवणी कशी आहे जुना निर्देशांक नवीन नाव यावरती प्रश्न आहे. पीवायक्यू रिलेव्हन्स तुम्ही बघू शकता. त्यानंतर आहे दारिद्र्य रोजगार एमपीआय संकल्पनात्मक प्रश्न आहेत याच्यामध्ये वर्सेस डिफरन्स फरकामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि विधान आधारित इलिमिनेशन करू शकतात तुम्ही म्हणजे इलिमिनेशन प्रश्न विचारले जातात. इलिमिनेशनच्या आधारावरती आपण प्रश्न काढू शकतो. त्याचबरोबर बँकिंग व सहकार स्थापन वर्ष राष्ट्रीयकरण समिती आणि शिफारस असे प्रश्न आपल्याला पीवायक्यू मध्ये विचारलेले आहेत. आता बघूयात आपण मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स एमपीआय. राष्ट्रीय आता लक्षात ठेवा इथं काय म्हणले राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स एमपीआय नीती आयोग द्वारे प्रसिद्ध मानवी दारिद्र्य निर्देशांक याची जागा घेतली आहे. 3 परिमाणे आरोग्य शिक्षण जीवनमान प्रत्येकाचं वेटेज 1/3 आणि 12 इंडिकेटर्स वापरलेले आहेत. 2025 अद्ययावत माहितीमध्ये मागील 9 वर्षात 25 कोटीहून अधिक लोक एमपीआय दारिद्र्यातून बाहेर आलेले आहेत मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीतून बाहेर आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठवाडा व विदर्भात जे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स नुसार गरिबांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. लक्षात ठेवा घटली आहे. तर एक्झामिनर घटलीच्या जागी वाढली पण टाकू शकतो. एम्प्लॉयमेंट अँड लेबर रिपोर्ट
एम्प्लॉयमेंट अँड लेबर रिपोर्ट मध्ये इंडियन एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024-25, इंडियन एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024-2025, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन व इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट, युवा बेरोजगारी, एकूण बेरोजगारीपैकी सुमारे 83% युवक बेरोजगार आहेत. महिला कामगार सहभाग दर, फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट 2025 मध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. वाढीचं कारण काय? स्वयंरोजगार व लखपती दिदी योजना, लखपती दिदी योजना, लाडली बहना योजना. पुढे प्रश्न महाराष्ट्र स्पेसिफिक मध्ये बघणार आहोत आपण. ठीक आहे. गिग अर्थव्यवस्था. आता बघा, गिग अर्थव्यवस्था 2026 मध्ये गिग व प्लॅटफॉर्म कामगारासाठी सामाजिक सुरक्षा निधी सुरू करणार आहेत 2026 पासून. तर ही न्यूज होते 2025 मध्ये. मे बी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतात की गिग म्हणजे काय नेमकं. ठीक आहे. तर गिगचे उदाहरण मी सांगतो. जे स्विगी, झोमॅटो काम करतात ना, त्यांना गिग वर्कर म्हणतात. ठीक आहे. आता इन्फ्लेशन इंडायसेस, संयुक्त ग्राहक किंमत निर्देशांक, कंझ्युमर प्राइस इंडेक्स, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, नॅशनल स्टॅटिस्टिक ऑफिस NSO, RBI च्या महागाई लक्षीकरणासाठी मुख्य निर्देशांक, आधार वर्ष बेस इयर काय 2012, औद्योगिक कामगारासाठी CPI, कंझ्युमर प्राइस इंडेक्स, इंडस्ट्रियल वर्कर, त्याच्यासाठी कामगार ब्युरो, लेबर लेबर ब्युरो आहे. आणि आधार वर्ष किती आहे 2026. 2024 मध्ये आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे लेबर ब्युरो वरती. इवन तुम्ही कालचा जर पार्ट आपला दुसरा बघितला असेल लास्ट मिनिट रिव्हिजन, त्याच्यात इकॉनॉमिक्सच्या सेक्शन मध्ये आपण याला डिस्कस केलेले आहे. महागाई भत्ता डिअरनेस अलाउन्स गणनेसाठी वापर करणार. कंझ्युमर प्राइस इंडेक्स ऍग्रीकल्चर आणि रुरल एरिया कामगारासाठी. आणि त्यांचा आधार वर्ष किती आहे 1986-87. यावरती डायरेक्ट विचारला जाऊ शकतो प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज, खालीलपैकी CPI ऍग्रीकल्चरचं आधार वर्ष किती 2021-22 टाकेल, 2012 11-12 टाकताल, 2000 किंवा 2001 2002 किंवा 1986 1987. तर लक्षात ठेवा, हे थोडस युनिक आहे. आपल्याला वाटेल यार एवढा जुना कसं काय वापरतात, पण जुनाच वापरतोय आपण. ठीक आहे. बँकिंग आणि फायनान्स सेक्टर मधले प्रश्न बघूयात महत्वाचे. एकात्मिक कर्ज इंटरफेस, युनिफाईड लेंडिंग इंटरफेस, ULI. आता हे कोण देतं? RBI. RBI ला किती वर्ष झाले? 90. ऑलरेडी डिस्कस केलेले आहे आपण. 2024 मध्ये सुरू केलेले आहे युनिफाईड लेंडिंग इंटरफरन्स RBI ने. 2025 मध्ये विस्तार केलेला आहे. लघु व ग्रामीण कर्जदारांसाठी सुलभ कर्ज पुरवठा केला जातो. डिजिटल रुपया, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी 2025 मध्ये UPI QR कोडशी पूर्ण सुसंगत केलेला आहे त्याला. नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड 2025-26 मध्ये मोठ्या थकीत कर्जाचे निराकरण केलेलं आहे. ठीक आहे. ऍक्टिव्हली रिझॉल्व ट्रेस्ड असेट इन 2025-26. कोऑपरेटिव्ह सेक्टर रिफॉर्म, सहकार मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन स्थापन केव्हा झाली 2021. आणि त्यानंतर प्राथमिक कृषी पतसंस्था, प्रायमरी ऍग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटी याचं आधुनिकरण करण्यात आलेलं आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन कोण आहेत ते सध्या हेड कोण करतं? तर अमित शहाजी. 63,000 कार्यरत PACS प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीज पूर्णपणे डिजिटलायझेशन केलेलं आहे. मॉडेल मॉडेल उपविधी, मॉडेल बाय लॉ, प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीला 25+ व्यावसायिक उपक्रमाची मुभा दिलेली आहे. जगातील सर्वात मोठी धान्य साठवणा योजना सहकारी संस्थाद्वारे 2026 मध्ये अंमलबजावणी. सहकारी संस्था 97वी घटना दुरुस्ती 2011 मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी.
प्रधानमंत्री सूर्यघर योजना हे लक्षात ठेवा. कृषी ऊर्जा संकल्पनात्मक सौर पंप व रूफटॉप सोलर साठी प्रधानमंत्री सूर्य घर योजना सुरू करण्यात आलेली आहे. डिजिटल कृषी मिशन 25-27 2,817 कोटी हे आकडा लक्षात ठेवा. यावरती आकड्यामध्ये प्रश्न विचारतात. कृषी स्टॅक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आहे. पोर्टल बनवलेला आहे डिजिटल पायाभूत साठी. नमो शेतकरी महासन्मान निधी महाराष्ट्राचा पीएम किसान पूरक लाभ शेतकऱ्यांना 12,000 प्रतिवर्ष दिला जाणार आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी 6,000 केंद्र आणि 6,000 राज्य. इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र 2025-26 महाराष्ट्र राज्य संकल देशांतर्गत उत्पादन ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट जीएसडीपी भारतातील सर्वात मोठी राज्य अर्थव्यवस्था कोणाची? महाराष्ट्राची. टोटल राज्याच्या जीडीपी पैकी 15% कंट्रीब्युशन महाराष्ट्राचे. थेट विदेशी गुंतवणूक किती आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे बाकी राज्यापेक्षा, हे लक्षात ठेवा. सेवा क्षेत्र टर्शरी सेवा क्षेत्र कशामध्ये येतं? टर्शरी सेक्टर मध्ये येतं. सुमारे 60% वाटा टर्शरी सेक्टरचाच आहे, सेवा सेक्टरचाच आहे. म्हणजे आयटी इंडस्ट्री वगैरे, बँक, हे सगळे कशात येतात? सेवा क्षेत्रामध्ये येतात. ऍस्पिरंट डिस्ट्रिक्ट गडचिरोली व नंदुरबार साठी विशेष आर्थिक पॅकेज दिलेले आहेत. आता काही इंटरनॅशनल न्यूज बघूयात आपण. जसे की IMF आणि युनायटेड नेशनचे अहवाल आहेत ते. PYQ रेफरन्स बघा तुम्ही. याच्यात काय विचारणार? भारताचा रँक, अहवाल, त्यांची संस्था काय, विधान योग्य किंवा अयोग्य. आंतरराष्ट्रीय परिषद विचारतात. परिषद आणि ठिकाण कुठे झाली, कोणती संस्था ओळखा, कोणत्या कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये, असं पण विचारलं जातं. जसं की G20, ब्रिक्स. ठीक आहे. आता पहिल्यांदा बघूयात आपण ग्लोबल इकॉनॉमिक रँकिंग आणि रिपोर्ट. जागतिक अर्थव्यवस्था स्थान 2015 पर्यंत, 2025 पर्यंत भारत नाममात्र सकल देशांतर्गत उत्पादनानुसार जागतिक चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. किती? चौथी. जपानला मागे टाकले 2025 मध्ये. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड 2025-26 मध्ये भारत सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. जागतिक बँक, वर्ल्ड बँकच्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष 2025-26 साठी भारताचा विकास दर किती सांगितला त्यांनी? 6.5%. 6.5%. आणि भारताच्या आर्थिक स्थितीचं वाढण्याचं कारण काय? मजबूत देशांतर्गत मागणी, वस्तू व सेवा कर, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, जीएसटी सुधारण. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड 2025 क्रमवारीनुसार नॉमिनल जीडीपी मध्ये अमेरिका अव्वल, चायना 2 नंबरला, 3 नंबरला, जर्मनी, भारत 4 नंबरला आणि जपान 5 नंबरला. रेमिटन्स, रेमिटन्स म्हणजे काय असतं? भारतीय व्यक्ती दुसऱ्या देशात जाऊन इन्कम जनरेट करतो, इन्कम कमवतो आणि ती इन्कम देशामध्ये वापस पाठवतो, त्याला रेमिटन्स म्हटले जाते. तर भारत सर्वात जास्त रेमिटन्स प्राप्त देश आहे. दुसऱ्या नंबरला मेक्सिको आहे. किती आहे भारताकडे? $129 अब्जपेक्षा अधिक. आता इंडियाचे रँक बघूयात ग्लोबल इंडेक्स मध्ये. आपण याच्या आधी पण काही बघितले होते. आता ह्या इकॉनॉमिक्स रिलेटेडचे बघूयात. जसे की आशिया पॉवर निर्देशांक. तर आशिया पॉवर निर्देशांक कोण प्रकाशित करतं? लोबी इन्स्टिट्यूट. भारताचं स्थान आहे 3रं. मेजर पॉवरचा दर्जा दिलेला आहे. ओके. एक्झामिनर इथे काय करेल? मेजरच्या ऐवजी मिडल पॉवर आहे म्हणून सांगेल. ओके. जागतिक ग्लोबल इनोव्हेटिव्ह इंडेक्स तो पब्लिश केला जातो वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन द्वारा. भारताचं स्थान आहे 38. आणि लोअर मिडल इन्कम देशाच्या कॅटेगरीमध्ये भारत फर्स्ट नंबरला आहे. ठीक आहे. हवामान बदल कार्यक्षमता निर्देशांक भारताचे स्थान आहे 10वे स्थान. कितवं? 10वं स्थान आहे. मानवी विकास निर्देशांक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आपण बघितलं 3 पॅरामीटर्स आहेत त्यांचे.
ते कोण प्रकाशित करतं? युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, UNDP, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम. भारताचा रँक आहे 130. जागतिक भूक निर्देशांक, ग्लोबल हंगर इंडेक्स, भारत 105व्या स्थानावरती. जागतिक शांतता निर्देशांक मध्ये 115व. जागतिक पत्रकार स्वतंत्र निर्देशांक मध्ये भारत 151व स्थान. जागतिक लैंगिक दरी अहवाल, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट, प्रकाशन कोण करतं? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, WEF. भारताचं स्थान आहे 131 वर. आता महत्वाची समिट्स बघूयात आपण. सगळ्यात महत्वाचे ते ब्रिक्स. 17वं कुठं झालंय? ब्राझील रिओ दी जेनेरिओ मध्ये. याच्या आधी 16वं कुठं झालं? रशिया कझान मध्ये. यावेळेसची थीम काय आहे? स्ट्रेंथनिंग ग्लोबल साऊथ, कोऑपरेशन फॉर इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल गव्हर्नन्स. इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल. यामध्ये काय काय झालंय? इंडोनेशिया 10वा मेंबर बनलाय, सदस्य बनलाय. आता मला कमेंट मध्ये सांगा, पार्टनर कंट्री कोण बनलेला आहे? व्हिएतनाम बनलेला आहे, लक्षात ठेवा सध्या. जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता, AI प्रशासनावरती घोषणा केली. 2026 ब्रिक्स भारताकडे आहे, हे पण लक्षात ठेवा. G20 शिखर परिषद अध्यक्ष कोण आहेत? दक्षिण आफ्रिकेकडे होतं, जोहान्सबर्ग मध्ये झालते. आपले तात्या म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी G20 अटेंड केलेलं नाहीये, खूप वेळेस न्यूज मध्ये होतं ते. तर लक्ष काय आहे G20चं? हवामान, वित्त पुरवठा, आफ्रिकी कर्जमाफी, डिजिटल सहकार्य. जागतिक भूक व दारिद्र्य विरोधी आघाडी, ब्राझीलचा पुढाकार आणि भारत संस्थापन सदस्य बनलेला आहे. अलिप्त चळवळ म्हणजे नॉन अलाइनमेंट मुवमेंट, मंत्रिस्तरीय बैठक झालेली आहे. कुठे? कंपाला उगांडामध्ये. ठीक आहे, कंपाला उगांडामध्ये नॉन अलाइनमेंट मुवमेंट चालू झालेली आहे. इंटरनॅशनल ट्रीटीज आणि ट्रेड इनिशिएटिव्ह बघूयात. भारत आणि UK कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड अग्रीमेंट, सर्वसमावेशक आर्थिक व व्यापार करार, जुलै 2025 मध्ये स्वाक्षरी झाली. 99% भारतीय निर्यातीला शुल्क मुक्त प्रवेश, वस्त्रे, कापडी, रत्ने इत्यादी. भारत युरोपियन मुक्त व्यापार संघटना करार, इंडिया युरोप ट्रेड फ्री ट्रेड असोसिएशन ट्रेड अँड इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट, TEPA, ऑक्टोबर 2025 पासून सुरू झालेला आहे. पुढील 15 वर्षात 100 अब्ज डॉलर गुंतवणुकीचं लक्ष युरोपकडनं भारतामध्ये. भारत मालदीव मुक्त व्यापार करार, फ्री ट्रेड अग्रीमेंट, जुलै 2025 मध्ये. भारत मार्ट दुबईमध्ये ओपन होणार आहे. भारत मार्ट दुबईमध्ये भारतीय निर्यातदारासाठी समर्पित व्यापारी केंद्र. निर्यातदारासाठी समर्पित व्यापारी केंद्र आहे. 25 मध्ये याचं काम चालू झालंय. ठीक आहे. आपल्याला एक्झामिनर विचारू शकतो की खालीलपैकी कोणत्या देशात भारताचा फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे? ठीक आहे, इंग्लिश मध्ये एकदा बघून घ्या. आता सायन्स अँड टेकचे बघूयात थोडेसे. सायन्स अँड टेक मध्ये अंतराळ मोहीम मस्ट आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. इस्रो, आंतरराष्ट्रीय सहकारी, पुन्हा त्यांचा उद्देश काय आहे? तर सगळ्यात त्यानंतर आहे नवीन तंत्रज्ञान पेटंट कोणत्या कंपनीला मिळालेले, एक फॅक्च्युअल विचारले जातात बघा. आता स्पेस बद्दल बघूयात. एक्झॉम मिशन. एक्झॉम मिशन हे स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन स्पेस एक्स च्या ड्रॅगन क्रू मॉड्यूल वरून उड्डाण घेणार आहे. हे महत्वाचं का म्हणून आहे? कारण की यामध्ये भारतीय अंतराळवीर, भारताचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे मिशन पायलट बनलेले आहेत या मिशनचे, या ऑपरेशनचे, ऑपरेशन एक्झॉमचे किंवा एक्झॉम मिशनचे. आणि बॅकअप मध्ये कोण ठेवलेला आहे? कॅप्टन प्रशांत बालकृष्ण नायर. कॅप्टन प्रशांत बालकृष्ण नायर. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वर सूक्ष्म गुरुत्वाकर्षण व स्नायू पेशी पुनरुत्पादन प्रयोग केल्या जाणार आहेत ह्या एक्झॉम मिशनद्वारे. आणि परत केव्हा येणार आहेत ते? 17 ऑगस्ट 2025. आता हा प्रश्न लक्षात ठेवा. निसार मिशन पहिल्यांदा नासा आणि इस्रो यांनी जॉईंटली हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. निसार नाव पण त्याच्यावरून ठेवलेलं आहे, एन फॉर
नासा आय फॉर इंडिया, इंडियाज इस्रो, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन व भारताची इस्रो हे संयुक्त पृथ्वी निरीक्षक मिशन आहे. कसं? पृथ्वी निरीक्षण मिशन आहे. प्रक्षेपण कुठून होणार आहे? श्रीहरिकोटा. प्रक्षेप कोणत्या व्हेकल होणार आहे? तर GSLV 16. ठीक आहे, GSLV 16. उपयोग कशासाठी आहे त्याचा? सर्व हवामान, भू आकृती व हिमनद्या विकृती अभ्यास. त्यानंतर स्पेडेक्स. ठीक आहे, स्पेडेक्स काय आहे? स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट स्पाडेक्स, SPADEX. तर 16 जानेवारी रोजी भारताने लो ऑर्बिट अर्थ मध्ये लॉन्च केलेला आहे स्पेडेक्स. एवढंच लक्षात ठेवा, लो अर्थ ऑर्बिट, कमी पृथ्वी कक्षा. अंतराळ डॉकिंग यशस्वी केलेला भारत चौथा देश आहे. लक्षात ठेवा, भारत चौथा देश आहे. इथं चौथ्याच्या ऐवजी तिसरा टाकताल, पहिला टाकताल, पाचवा टाकू शकता. प्रक्षेपण पोलंड सॅटेलाइट लॉन्च व्हेकल PSLV C-16 न झालेला आहे. गगनयान प्रगती. आता गगनयान प्रगतीमध्ये काय आहे तर ड्रोन पॅराशूट चाचण्या यशस्वी केलेल्या आहेत भारताने, इस्रोने भारताच्या. दुहेरी चाचणी वाहन मिशन आणि लक्ष्य 2025 तिसरे तिमाही क्वार्टर 3 पर्यंत काय करणार आपण? हे मिशन कंप्लीट करू शकणार, असं टार्गेट आहे त्यांचं. ओके, आता बघूयात आपण रिन्युएबल एनर्जी इनिशिएटिव्ह. नॉन फॉसिल ऊर्जा क्षमता. नॉन फॉसिल ऊर्जा क्षमतामध्ये भारताने वीज निर्मिती क्षमतेपैकी 50% अश्माश्मित स्रोतापासून साध्य केलेली आहे. 2030 लक्षापेक्षा आधीच केलेलं आहे. म्हणजे भारतानं नॉन फॉसिल ऊर्जा क्षमता जे आहे, नॉन फॉसिल फ्यूल कॅपॅसिटी, इंडियानं टार्गेट ठेवलं होतं 2030 पर्यंत. बट वी ऍक्च्युली completed in 2025. By August 2025, total non-fossil capacity crosses 250 gigawatt. ठीक आहे, नॉन फॉसिल फ्यूल कोणकोणते असतात ते मला आता तुम्ही कमेंट मध्ये सांगा. नॉन फॉसिल कोणते आहेत आणि फॉसिल कोणकोणते असतात? लक्षात ठेवा, फॉसिल म्हणजे पेट्रोल वगैरे झालं, नॉन फॉसिल म्हणजे सोलार, विंड, ETC. सोलार एनर्जी बघूत आता, नाव आलंच तर. क्रॉस 100 गिगावॅट इन जानेवारी 2025. किती? 100 गिगाबाईट क्रॉस केलेला आहे जानेवारी 2025 मध्ये. आता प्रश्न कसा विचारला जाणार? हे नाही विचारला जाणार की 100 गिगाबाईट आहे, रेअर चान्स. महाराष्ट्र मेड मेजर कंट्रीब्युशन इन युटिलिटी स्केल अँड रूफटॉप सोलार कॅपॅसिटी. हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. नॅशनल पॉलिसी ऑन जिओथर्मल एनर्जी इम्प्लिमेंट केव्हा झाली? सप्टेंबर 2025 मध्ये. ग्रीन हायड्रो भू भू उष्णता ऊर्जा धोरण नॅशनल पॉलिसी ऑन जिओथर्मल एनर्जी सप्टेंबर 2025 मध्ये लागू झाली. हरित हायड्रोजन प्रमाणक योजना, ग्रीन हायड्रोजन सर्टिफिकेशन स्कीम ऑफ इंडिया, एप्रिल 2025 ला सुरू झालेली आहे. केव्हा? एप्रिल 2025 ला. आता न्यू टेक्नॉलॉजीज आणि इनोव्हेशन बघूयात. तर ध्रुव 64 मायक्रो प्रोसेस सेंट्रल फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कम्प्युटिंग, सीडॅक कडून विकसित केलेली आहे. काय? ध्रुव 64 मायक्रो प्रोसेसर कोणी डेव्हलप केलेला आहे? सीडॅक ने डेव्हलप केलेला आहे. भारतीय पेटंट कार्यालय जून 2025 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन व क्वांटम कम्प्युटिंग पेटंट मार्गदर्शक तत्वे अद्ययावत. ध्रुव प्रणाली डिजिटल हब फॉर रेफरन्स अँड युनिक व्हर्च्युअल ऍड्रेस, भारताची एकसंध डिजिटल पत्ता प्रणाली आहे. बायोटेक्नॉलॉजी आणि हेल्थ डेव्हलपमेंट, बायो E3 पॉलिसी 2025 मध्ये लागू केलेली आहे. उच्च कार्यक्षम जैव उत्पादन म्हणजे बायो मॅन्युफॅक्चरिंगला प्रोत्साहन देणार आहेत ते. राष्ट्रीय जैव औषध मिशन, नॅशनल बायोफार्मा मिशन सप्टेंबर 2025 पर्यंत. 46वी जैव औषधी उत्पादने उत्पादनात करणार आहेत ते. ठीक आहे, कोण? राष्ट्रीय जैव औषध मिशन. त्यानंतर ग्लो कॅस 9 बोस इन्स्टिट्यूट द्वारे विकसित होणार आहे. आणि CRISPR
Cas9 चे नवीन प्रकार आहेत. म्हणजे DNA संपादना दरम्यान प्रकाश उत्सर्जन क्षमता. तोंडाच्या कर्करोगाचे आण्विक वर्गीकरण काशी हिंदू विद्यापीठ म्हणजेच बनारस हिंदू युनिव्हर्सिटी BHU संशोधनाकडनं. भारताची पहिली स्वदेशी स्टोक स्टेक चाचणी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच एम्स दिल्ली यांनी चाचणी केलेली आहे. ठीक आहे. आता हे थोडस टफ आपल्याला वाटेल, पण याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके. कारण की कंबाईन 2024 मध्ये अशाच प्रकारचे प्रश्न विचारले होते. आणि इवन हे हे Cas9 आहे ना, ऍक्च्युली 2017 UPSC मध्ये होता आलेला. कॅसचे ऍक्च्युली फिजिकल. ओके, ठीक आहे, नंतर बघूया ते. आता महाराष्ट्र स्पेसिफिक करंट अफेअर बघूयात आपण. योजना आणि कायदे. योजना व उद्देश कसे असतात. महाराष्ट्र स्पेसिफिक ट्रॅप विचारले जातात, वर्ष विचारले जातात आपल्याला या प्रश्नामध्ये. जसं की आता दुसरा महत्वाचा आहे महाराष्ट्र आर्थिक पाहणी. त्याच्यात क्रमांक, टक्केवारी, ह्याच्यात पर्सेंटेज वाले प्रश्न येतात बघा. किती पर्सेंट होती, कोणत्या इयरला होती, क्रमांक काय आहे. ठीक आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या स्कीम बघूयात, नवीन आणि जुन्या स्कीमला रिवाइज केलेल्या. माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाभार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला, वय 21 ते 65, 1500 मासिक आर्थिक सहाय्य, स्वरूप सामाजिक सुरक्षा योजना. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, युवकांची रोजगार क्षमता वाढवणे. तरतूद काय, 5500 कोटी. लक्ष किती, 100 लाख युवक. ती 100 लाख युवक. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, केंद्र सरकारच्या प्रधान मंत्री किसान सन्मान निधी, प्राईम मिनिस्टर किसान सन्मान निधी योजनेला राज्यातील टॉप अप योजना. लाभ किती, 6000 अतिरिक्त वार्षिक. लाभार्थी किती, 1.2 कोटी शेतकरी कुटुंब. ओके. मागेल त्याला सौर पंप योजना, 5 वर्षामध्ये 10 लाख सौर पंप ऊर्जा स्थापन करण्याची टार्गेट आहे. सध्या किती आहेत तर 3,12,000 पंप बसवलेले. मिशन लक्षवेध महाराष्ट्रानं ओपन केलेलं आहे. आपल्याला विचारला जाईल की मिशन लक्षवेध कोणत्या स्टेटनं ओपन केले. उद्दिष्ट आहेत तर महाराष्ट्राने ओपन केलेले. ऑलिम्पिक मध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंची कामगिरी चांगली करायला. रचना 6 उच्च कार्यक्षम केंद्रे व 37 विभागीय क्रीडा उत्कृष्टता केंद्र. घर घर संविधान अभियान निमित्त काय, तर भारतीय संविधानाचा 75 वर्षाचा अमृत महोत्सव. उद्देश भारत नागरिकांमध्ये हक्क व कर्तव्याविषयी जनजागृती करणं. संविधान केव्हा इन्फोर्स केलेला आहे, 26 जानेवारी 1950 मध्ये. आणि बनलं केव्हा होतं, 26 नोव्हेंबर 1949 मध्ये. ठीक आहे. महाराष्ट्र इकॉनॉमिक सर्वे 2023-24 मध्ये काय काय आहे महत्वाचं. राज्य सकल देशांतर्गत उत्पादन, ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट, तर याच्यात वाढ 7.6%, स्थिर कमी किमतीवरती 2023-24 डेटानुसार. आता याच्यामध्ये ना एक्झामिनर स्पेसिफिकली तुम्हाला 2023-24 डेटा विचारला. तो खूप रेअर चान्स आहे 24-25 वरती यायचा. थेट परकीय गुंतवणूक, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे, हे तर लक्षातच ठेवा तुम्ही. दरडोई उत्पन्न 2022-23 नुसार 2.52 लाख, राष्ट्रीय सरासरीपेक्षा महाराष्ट्रात जास्त आहे. क्षेत्रीय वाटा आपण मगवाच बघितलं. सेवा टर्शरी सेक्टर किती, अप्रॉक्सिमेटली 58%. उद्योग मॅन्युफॅक्चरिंग मध्ये किती, 27. आणि प्रायमरी सेक्टर शेती 15%. अप्रॉक्सिमेटली आहे सगळे हे. सेंद्रिय शेती क्रमांक देशात दुसरा क्रमांक आहे मध्य प्रदेशानंतर. सेंद्रिय शेती क्रमांकामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती. राजकोषीय त्रुट लक्ष GSDP च्या 2.5. ठीक आहे. राजकोषीय त्रुटचं लक्ष काय आहे तर GSDP च्या 2.5 फिजिकल डेफिसिटचं टार्गेट आहे. ग्रॉस नेशनल डोमेस्टिक. आता ऍग्रिकल्चर रिलेटेड बघूया.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत कृषी पंपांना मोफत वीज. गाव तेथे गोदाम योजना, ही योजना गाव पातळीवरती कृषी साठवण सुविधा. महाॲग्रो महाॲग्री कृत्रिम बुद हे महाॲग्री आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉलिसी 2025-2026 शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता एआय चा वापर करणं. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे, हे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे हे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दुसरा टप्पा अंमलबजावणी किती 7201 गावामध्ये खर्च एवढा. इन्फ्रास्ट्रक्चर अँड इंडस्ट्री पॉलिसी दूरसंचार पायाभूत सुविधा योजना धोरण 2024 टेलिकम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर पॉलिसी 2024 अंमलबजावणी एप्रिल 2025 मध्ये. उद्दिष्ट काय तर 5व्या पिढीचे दूरसंचार 5G विस्तार करायचा आहे. ठीक आहे. महाराष्ट्र उद्योग गुंतवणूक व सेवा धोरण 2025 महाराष्ट्र इंडस्ट्री इन्व्हेस्टमेंट अँड सर्व्हिस पॉलिसी गुंतवणूक लक्ष किती 70.5 लाख कोटी रोजगार 50 लाख नोकऱ्या बनवणे. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग 86,300 कोटी एवढा खर्च आहे. ओके, प्रमुख तीर्थक्षेत्र जोडण्यासाठी ही बनवण्यात आलेली आहे. विद्युत वाहन धोरण इलेक्ट्रॉनिक व्हेकल पॉलिसी अंमलबजावणी 1 एप्रिल 2025 मध्ये केलेली आहे. टार्गेट 25 ते 2028 पर्यंत. अहिल्याबाई होळकर योजना महिलांच्या शिक्षण व कल्याणासाठी वाढीव लाभ. सायबर सुरक्षा प्रकल्प महापे नवी मुंबई इथे सुरू करण्यात आलेला आहे. महिला व बालकांविरुद्ध सायबर गुन्हे तपासण्यासाठी. कार्यरत महिला वसतिगृहे शहरामध्ये सुरक्षित व परवडणारे निवास कार्यरत महिला वसतिगृह हे टार्गेट आहे या स्कीमचं. ठीक आहे. अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती साजरी झालेली आहे, त्यामुळे 300 रुपयाचा कॉइन पण इंट्रोड्यूस केलेला आहे. आपण ऑलरेडी ते करंट अफेअरच्या सिरीज मध्ये बघितलंय ते. अवॉर्ड आणि रिकॉग्निशन बघूयात तर पद्मभूषण 2025 मरणोत्तर मनोज जोशी. पद्मश्री अशोक सराफ अच्युत पाळव यांना मिळालेला आहे कॅलिग्राफीसाठी. त्यानंतर फिक्की पुरस्कार फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री पायाभूत सुविधा व डिजिटल प्रशासनासाठी महाराष्ट्राला मिळालेला आहे, लक्षात ठेवा. जागतिक सन्मान सुफिना हुसेन एज्युकेट गर्ल्स शिक्षण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्राला मिळालेला आहे. ठीक आहे. ट्रॅप अशा प्रकारे सेट करू शकतात एक्झामिनर. पॉज करून तुम्ही रेडी करून घ्या. आता इन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीचे प्रश्न कसे सगळ्यात महत्वाचे बघा, कारण की भूगोल इन्व्हायरमेंट आणि करंट अफेअर असे मिक्स पण प्रश्न एक्झामिनर विचारतो. त्यामुळेच मी म्हणतोय ना, स्टॅटिक पार्टला पण तुम्ही फोकस करा ह्या पर्टिक्युलरली ह्या इकॉनॉमिक्स आणि इन्व्हायरमेंट या सेक्शन साठी. प्रश्नाची प्रकृती कशी असते, अहवाल कोणत्या संस्थेचा आहे, भारताशी संबंधित काय आहे, कोणतं विधान बरोबर आहे, अयोग्य कोणते, वर्ष आणि नाव मिसमॅच चा ट्रॅप सेट करतो एक्झामिनर. एन्व्हायरमेंट इंडेक्स मध्ये भारताचा रँक, जुना रँक, जुनं नाव काय, स्टेटमेंट बेस्ड इलिमिनेशन अशा प्रकारचे प्रश्न. सस्टेनेबल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह एसडीजी शी संबंधित केंद्र राज्य इनिशिएटिव्ह उद्दिष्ट व अंमलबजावणी संस्था. रिन्युएबल एनर्जी प्रोग्राम मध्ये कसे प्रश्न येतात, सौर पवन जैव ऊर्जा योजना व मंत्रालय उद्दिष्ट ओळखा, फॅक्च्युअल प्लस स्टेटमेंट मिक्स. आता एन्व्हायरमेंट मध्ये एक्झामिनरचे ट्रॅप कसे ओळखणार, रिपोर्टचा नाव त्यानंतर इंडेक्सचं नाव काय करेल तो, जवळपास सगळे सारखेच देतील, शेवटचा शब्द बदलणार नाही तर पहिला शब्द बदलणार. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवा, ऑप्शन मध्ये जर असे 4 ऑप्शन मध्ये 1 2 3 4 पहिलं किंवा कोणते पण 2 ऑप्शन जर सारखे वाटले, ठीक आहे, वर्डिंग सारखी असेल आणि एकच शब्द बदललेला असेल तर समजायचं 90% तर ह्या दोन्हीपैकी एक आन्सर आहे. जर तुम्हाला जर तुकात मारायचं असेल ना तर ह्या लॉजिकनं मारा, कारण की तो 90% तरी लागेल. एसडीजी नंबर कन्फ्युजन मध्ये विचारला जाईल. रिन्युएबल स्कीम
मंत्रालयाचे नाव बदलून आपल्याला विचारतात ते. आता बघूयात आपण स्टेट बँक ऑफ इंडियाज इन्व्हायरमेंट 2025 SIE 2025 पब्लिश केलेला आहे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट आणि डाऊन टू अर्थ यांनी काय पब्लिश केलेलं आहे स्टेट ऑफ इंडिया इन्व्हायरमेंट सॉरी मी ते स्टेट बँक ऑफ इंडिया म्हटलं स्टेट ऑफ इंडिया इन्व्हायरमेंट प्रकाशक कोण कोण आहेत सेंटर फॉर सायन्स अँड इन्व्हायरमेंट आणि अर्थ टू डाऊन 2025 हे भारतातील आतापर्यंत सर्वात उष्ण वर्ष आहे हे लक्षात ठेवा वर्षातील 88% दिवसावर टोकाच्या हवामान घटना मृत्यू दर 3472 अंतर्गत स्थलांतर 54.4 लाख लोक शेतीचं नुकसान किती 40 लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र त्यानंतर एव्ही स्टेट इंडिया 2025 प्रकाशक केलेला आहे सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन सरासरी वार्षिक तापमान किती आहे 2001 मध्ये 25.05 डिग्री सेल्सिअस ते 2024 मध्ये 25.74 डिग्री सेल्सिअस ठीक आहे इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 प्रकाशन 2024 च्या अखेरी झालेलं होतं वन व वृक्ष आच्छादन किती आहे 25.17% आणि जर स्क्वेअर किलोमीटर मध्ये विचारलं तर 8,27,357 ठीक आहे वन व वृक्ष आच्छादन नुसतं वन विचारलं तर 21% इन्व्हायरमेंट इंडेक्स इंडियाज ग्लोबल पोझिशन पर्यावरणीय कार्य प्रदर्शक निर्देशांक इन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स तर भारताचा क्रमांक 176 वा 180 देशापेक्षा आणि हवेची गुणवत्तेमध्ये भारत आहे 177 वा क्रमांकावरती ठीक आहे एअर क्वालिटी इंडेक्स AQI हवामान बद्दल कार्यप्रदेशक निर्देशांक 2025 क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स भारत 10वा आहे पहिल्या 3 जागा रिकाम्या असल्याने प्रभावी क्रमांक 7वा आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडिया इंडेक्स SDG इंडिया इंडेक्स 2024 नीती आयोगने पब्लिश केलेला आहे नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया महाराष्ट्रामध्ये औद्योगिक नवोन्मेषात चांगली कामगिरी आहे आणि पर्यावरण व्यवस्थापनामध्ये तुलनेने कमी क्रमांक आहे ठीक आहे तर हे महाराष्ट्र परफॉर्म वेल इन इंडस्ट्रियल इनोव्हेशन आणि विकर इन सर्टेन एन्व्हायरमेंटल इंडिकेटर्स ठीक आहे एन्व्हायरमेंटल इंडिकेटर्स मध्ये महाराष्ट्राचा परफॉर्मन्स चांगला नाही पण इंडस्ट्रियल इनोव्हेशन मध्ये चांगला आहे ओके सस्टेनेबल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियान नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन 2030 पर्यंत 5 दशलक्ष मेट्रिक टन मिलियन मेट्रिक टन MMT उत्पादन गुंतवणूक 8 लाख कोटीपेक्षा अधिक मिशन लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट कशासाठी आहे शाश्वत उपभोग व जीवनशैलीवरती भर स्वच्छ भारत अभियान अर्बन 2.0 उद्दिष्ट वैज्ञानिक घनकचरा व्यवस्थापन व सुरक्षित स्वच्छता कालावधी 2026 पर्यंत तरतूद 1.41 लाख कोटी पर्यावरणीय प्रवाह प्रणाली इन्व्हायरमेंटल फ्लो ई फ्लो सिस्टीम प्रारंभ मे 2025 मध्ये आणि नद्या कोणत्या गंगा व यमुना प्रत्यक्ष वेळेतील पाणी गुणवत्ता निरीक्षक हे त्याचं हे आहे एम एवढंच लक्षात ठेवा हे पण नाही गरज आपल्याला पर्यावरण प्रवाह प्रणाली कोणत्या नद्यावरती आहे गंगा व यमुना ठीक आहे इन्व्हायरमेंटल फ्लो ई फ्लो सिस्टीम गंगा आणि यमुना ह्या दोन नद्या बस खतम एवढंच करा गंगाची सगळ्यात मोठी ट्रिब्युटरी कोणती आहे यमुना रिन्युएबल एनर्जी प्रोग्राम मध्ये नवीन व नवीनीकरणीय ऊर्जा क्षमता वाढ 2025 एका वर्षात 44.51 गिगावॅट क्षमतेने भर त्यानंतर अजीवाश्म ऊर्जा 50% लक्ष्य
COP26 मधील टार्गेट आहे, भारताने 2025 मध्ये पूर्ण केलेला आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, तर 1 कोटी घरे, रूफटॉप सौर वीज, खर्च किती? 75,000 कोटी. सौर ऊर्जा, मैलाचा दगड. सौर ऊर्जा याच्यामध्ये बघा 100 गिगावॅट पार, आणि 2025 मध्ये नोव्हेंबर 2025 132.85 गिगावॅट. आता बघा हे खरंच आकडे एक्झाम मध्ये विचारतात बघा, असे वेगवेगळे आकडे पण आपल्याला कंबाईन मध्ये पाहायला तुम्ही बघितले असतील पीवायक्यू मध्ये. महाराष्ट्र ऊर्जा स्थिती, आर्थिक वर्ष 2024, भारतातील सर्वात वीज वापर करणारं राज्य कोणतं? तर महाराष्ट्र. औद्योगिक वापर 41.6% वाटा, हे तर लक्षात ठेवा, हा आकडा पण लक्षात ठेवा. ठीक आहे, एक्झामिनर अशा प्रकारे ट्रॅप पण सेट करू शकतो इथे. तर मित्रांनो थांबूया तिथे. आता आपण एक लक्षात ठेवा, पेपर मध्ये ना नवीन काय आता ते वाचू नका, पूर्णपणे शांत राहा. पीवायक्यू पॅटर्नला आठवा, इलिमिनेशन वापरा, आणि घाई करू नका. प्रत्येक प्रश्न वेगवेगळा असतो. ठीक आहे, आणि शेवटच्या प्रश्नापर्यंत, 100व्या प्रश्नापर्यंत तुम्हाला शांतपणेच राहायचंय, शांतपणे तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, तर थँक्स फॉर वॉचिंग, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर, बेस्ट ऑफ लक मित्रांनो. आणि काही डाऊट वगैरे असेल ना, प्लीज मला तुम्ही डीएम पण करू शकतात. ठीक आहे, काही पण पॅनिक वगैरे वाटत असेल, गोंधळ वाटत असेल, तर मला तुम्ही डीएम करून विचारू शकता. ठीक आहे, जय हिंद, टेक केअर.